नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वीचा परीक्षेचा निकाल आज 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यास मला मनस्वी आनंद होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 14,17,969 इतके नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णाची टक्केवारी 91.88% इतकी आहे. या परीक्षेला एकूण दिव्यांग विद्यार्थी 7,258 प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णाची टक्केवारी 92.38% इतकी आहे. खाजगी विद्यार्थी 35,797 प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णाची टक्केवारी 83.73% आहे. रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी या परीक्षेसाठी 42,024 एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्यांची उत्तीर्णाची टक्केवारी 37.65% आहे. आणि अशा प्रकारे या परीक्षेसाठी 154 विषयाची परीक्षा झाली. त्यापैकी 37 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. या सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागीय मंडळाचा निकाल सर्वाधिक असून तो 96.74% आहे. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून तो निकाल 89.46% इतका आहे. यामध्ये जर बघितलं तर मागील वर्षी मंडळाचा निकाल 93.37% होता नियमित विद्यार्थ्यांचा. तो यावर्षी 91.88% इतका आहे. मागील वर्षीपेक्षा 1.49% इतका निकाल कमी झालेला दिसून येतो. या परीक्षेसाठी क्रीडा किंवा NCC स्काउट गाईड यासाठी 20,943 विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण किंवा सहभागाचे प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत. या परीक्षेमध्ये मुलींचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा 5.07% जादा आहे. म्हणजे मुलींनी याही परीक्षेत बाजी मारलेली आहे. या परीक्षेसाठी एकूण 3,373 केंद्रापैकी 124 केंद्रांवर कॉपी केसेस आढळून आल्या. या 124 केंद्रांची मान्यता परीक्षेच्या आधी डिक्लेअर केल्याप्रमाणे चौकशी करून नियमानुसार रद्द करण्यात येणार आहे आणि त्यांची मान्यता ही कायमस्वरूपी त्या सेंटरची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जे पुनर्मूल्यांकन असेल किंवा गुण पडताळणी असेल त्यासाठी उद्यापासून म्हणजे 6 तारखेपासून अर्ज करता येऊ शकतो आणि ते अर्ज शेवटचा अर्ज म्हणजे ते आम्ही 20 तारखेपर्यंत अर्ज स्वीकारणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करायची आहे ते डायरेक्ट करू शकतात, परंतु ज्यांना पुनर्मूल्यांकन करायचं आहे त्यांना फोटोकॉपीसाठी अर्ज करावा लागतो आणि फोटोकॉपीसाठी अर्ज केल्यानंतर फोटोकॉपी प्राप्त झाल्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन करता येते. या परीक्षेसाठी जे काही विद्यार्थी पास झाले आहेत त्यांचे मनस्वी अभिनंदन, परंतु ते विद्यार्थी यशस्वी होऊ शकलेले नाहीत. त्यांनी नावमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. पुरवणी परीक्षा आमची जूनच्या शेवटच्या आठवड्यात साधारणतः सुरू होणार आहे आणि फेर परीक्षेसाठी म्हणजे पुरवणी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची तारीख 7 तारखेपासून आम्ही अर्ज घेण्यास सुरुवात करत आहोत. यावर्षी आपण जाहीर केल्याप्रमाणे 10 दिवस परीक्षा आधी घेतली होती. दरवर्षी 12वीची परीक्षा साधारणतः 20 ते 21 फेब्रुवारीला सुरू होते. यावर्षी आपण 11 फेब्रुवारीला परीक्षा सुरू केली होती. मागील वर्षी निकाल 22 मेला लागला होता. आपण परीक्षा जरी 10 दिवस आधी घेतली तरी 17 दिवस आपण आधी निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला आहे. या परीक्षेचा निकाल लवकर लागण्यासाठी सर्व आमचे मुख्याध्यापक असतील, सर्व परीक्षक असतील, सर्व नियामक असतील, सर्व मुख्य नियामक असतील, 10वी 12वीच्या सर्व संघटना असतील म्हणजे माध्यमिक उच्च माध्यमिक संघटना असतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि मंडळाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी केले अपार मेहनत आणि सर्व नियोजनबद्ध केल्यामुळं हा निकाल आपण मागील वर्षीपेक्षा 16 ते 17 दिवस आधी लावू शकलो. त्याचप्रमाणे 10वीचा निकाल सुद्धा लवकरच लावण्यात येईल. शाळांना गुणपत्रिका मिळण्याचा आम्ही तारखा 1-2 दिवसात जाहीर करू आणि त्याप्रमाणे साधारणतः 16-17 तारखेच्या दरम्यान त्या गुणपत्रिका मिळतील अशी अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आम्ही ते प्रकटन पुन्हा आम्ही प्रकटन देऊ. सर 9 ते 12 पर्यंत 10वीचा निकाल लागेल अशी अपेक्षा आहे.
नाही, त्याचे निकाल अजून तयार झाले नाही, त्यामुळे आम्ही आत्ताच तारीख निश्चित करू शकत नाही, परंतु निश्चितपणे 15 मेच्या आधी 10वीचा निकाल जाहीर केला